प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. तव शब्द बनव देवा, तव शब्द बनव देवा. दीप हे मम मार्गाचे, दीप हे मम मार्गाचे. तव शब्द बनो देवा, तव शब्द बनो देवा. परमेश्वराचा शब्द आपल्या मार्गावरील प्रकाश आणि आपल्या पावलांकरिता दिव्यासारखा. म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये सुरुवातीला प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराच्या शब्दाची महती वर्णन करत आहे की आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत. म्हणून ह्या शब्दांचा व्यवस्थितपणे अभ्यास करायचा, ह्या शब्दांवरती अगदी मनापासून मनन चिंतन करायचं. हा शब्द ओठांमध्ये सदैव मधासारखा ठेवायचा, आपल्या हृदयामध्ये सुगंधी अत्तरासारखा जपायचा, आपल्या कृतीमधून प्रत्यक्ष आचरणामध्ये उतरवायचा. जिकडे जावं तिकडे हा परमेश्वराचा शब्द आपल्याला दिशादर्शक आणि मार्गदर्शक कसा होऊ शकेल ह्याचाच ध्यास घ्यायचा. म्हणून येशू सांगत आहे की शास्त्री आणि परुषी ह्यांच्यापेक्षा तुमचं नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. शास्त्री आणि परुषांचं नीतिमत्व कुठे होतं? कर्मकांडामध्ये होतं, नियमावलीमध्ये होतं. माणुसकी म्हणा, आपुलकी म्हणा, आत्मीयता म्हणा, मानवतावादी दृष्टिकोन म्हणा आणि करुणा म्हणा, ह्यापेक्षा केवळ आणि केवळ कायद्यांचा कीस काढणं ह्यामध्ये शास्त्री परुषी पारंगत होते. परंतु येशूला नक्की काय हवं होतं? येशूला ही बाह्य दिखाऊ वृत्ती नको होती, त्याला अंतःकरणाची शुद्ध अशी प्रवृत्ती हवी होती. आणि म्हणूनच त्याने 3 आज्ञांवरती अगदी सखोलपणे मार्गदर्शन केलेलं आहे. त्यातील पहिली एक आज्ञा येशूने चिंतनासाठी जी घेतली ती म्हणजे खून करू नकोस. आणि त्या खुनाचं मूळ माणसाच्या रागात असतं हे येशूने दाखवून दिलेलं आहे. म्हणून रागाने जरी आपण एखाद्याला वेडगाळा म्हटलं, मूर्खा म्हटलं, तरीसुद्धा आपण खुनाच्या दिशेने प्रवास सुरू केलेला असतो. म्हणून मुळात हा प्रवास हिंसात्मक मार्गाने करायचाच नाही, तर अहिंसेचाच विचार करायचा, असं येशू आपल्याला सांगत आहे. तीच गोष्ट व्यभिचार करू नकोस ह्या आज्ञेविषयी, की व्यभिचार केवळ प्रत्यक्ष शरीरानेच केला जातो असं नाही, तर नजरेने, अंतःकरणामध्ये येणाऱ्या विचारांनी देखील माणूस अशुद्धता अंगीकारू शकतो. म्हणून येशूला हवी आहे अंतःकरणाची शुद्धता, की ही अंतःकरणाची शुद्धता असली की सर्वत्र आपल्याला भावंड, आई वडील आणि नातेवाईक दिसू लागतील. आणि तिसरा जी आज्ञा आहे त्या आज्ञावरती प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला मार्गदर्शन करत आहे. खोटी शपथ वाहू नकोस किंवा खोटी साक्ष देऊ नकोस. माणूस खोटी साक्ष कशासाठी देत असतो? तर पुष्कळ वेळेला सत्य लपवण्यासाठी. कारण ते सत्य बाहेर आलं तर आपलं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं, अशी असुरक्षिततेची भावना माणसाच्या अंतःकरणामध्ये वास करत असते. आणि म्हणूनच सत्याचा मार्ग धैर्याचा आणि आत्मविश्वासाचा असतो. असत्याचा मार्ग भित्रेपणाचा, भेद्रटपणाचा आणि असुरक्षित असा मार्ग असतो. म्हणून येशू सांगत आहे, कशाचीही शपथ वाहू नका. स्वर्गाची नका, कारण ते देवाचं राजासन आहे. पृथ्वीची नका, कारण ते देवाचं पदासन आहे. म्हणजे ह्या दोनही ठिकाणी परमेश्वर आहे.
परमेश्वराच्या नावाने शपथ व्हायची आणि प्रत्यक्ष मात्र कृती करताना स्वतःच्या मनाप्रमाणे करायचं, हा दुटप्पीपणा येशूला पसंत नाही. म्हणून आज येशूकडे एक कृपा मागूया की हे परमेश्वरा, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सौम्य, लीन, नम्र आणि शुद्ध हृदयाचा, लीन आणि मिश्कीन काळजाचा अशा प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू आमची हृदय शुद्ध कर. त्या हृदयातून केवळ एकच हुंकार यावा, तुझ्या वचनाचा. त्या हृदयातून एकच विचार बाहेर पडावा, सत्यवचनाचा. त्या हृदयातून एकच नदी वाहावी, शुद्धतेची. त्या हृदयातून एकच झरा वाहत राहावा, शांतीचा. रागाऐवजी शांती, अनैतिकतेऐवजी शुद्धता आणि असत्याऐवजी सत्यवृत्ती आमच्यामध्ये बाळगण्यास आम्हाला पवित्र आत्म्याची कृपा दे. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.